दीदी काय बनवते का आज? आज मैं हा आज मी बनवते मस्तपैकी डोसा, सांबर आणि नारळाची चटणी. असं आहे का? हा मग आता भाज्या शिजायला टाकते का? हा आधी कापून घेते सगळ्या भाज्या आणि मग आपण त्याला कुकर मध्ये शिजवून घेऊया चांगलं. आपलं बटाटे सोलायचं कुठे ठेवलंय मी? दीदीने सगळ्या भाज्या कापून घेतल्यात. आता एका तुरीची डाळ टाकणार आहे, चिंच भिजू घातली, सांबर मसाला आणलाय, कांदा, टमाटर, डांगर, भोपळा, काशी भोपळा, बटाटे, शेवग्याच्या शेंगा सगळं कापून घेतलंय. आता शिजायला टाकणार आहे. घेतलाय. कुकर गरम होऊ द्या, मग आपण तेल वगैरे टाकूया. फोडणी देणार आहेस का लगेच? नाही, शिजायला टाकायचं असंच. कुकर तापले, थोडं तेल टाकून घेते मी त्याच्यात. अद्रक टाकणार आहे ना, तर अद्रक भाजून घेणार आहे. बाकीचं सगळं कच्चच टाकणार आहे. अद्रक टाकून घेते. अद्रक जी आहे ना, ती आपली थोडीशी फ्राय झाली आहे. मी व्हेजिटेबल्स टाकून घेते म्हणजे भाजीपाला. सांबर मध्ये सगळं भाजीपाला भाज्या असतात आहे ना. फुलवर नाही टाकली का कधी? तिथे काही भाजी करायची नाही. टाक ना एक तुकडा. नको. फुलवर दाखव, मस्त वाटायला लागले कलरफुल. ह्याच्यात दाखव. इथं पण टाकायचे थोड्याच्यात एवढंच येतं. मस्त मस्त सगळ्या भाज्या. हे बघा, आता मी डाळ टाकून घेते. तुरीची डाळ घ्यायची. मुगाची पण चालते ना? नाही, तुरीची चांगली, जी ऑथेंटिक जर बनवायची तुरीचीच घ्यायची. बर, तुरीची घ्यायचं. आता चांगलं परतून घेतले मी डाळ वगैरे. त्याच्यामध्ये पाणी टाकूया. तुम्हाला माहिती असेल की सांबर खूप पातळ असतं, तर पाणी कसं टाकायचं? तुमच्या हिशोबाने घ्यायचं, तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं. 2 तांबे 3 तांबे. पण सांबर पातळ चांगलं लागतं, जसं पाहिजे तसं. ह्याच्यामध्ये मी आता मिरची पावडर टाकणार आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जसं तिखट कलर पाहिजे तसं. हळद टाकणार आहे. हळद टाकणार आहे आता 1 चमच. आता चवीनुसार मीठ. नमक छमक. हा, सरदारजीची रेसिपी. नमक छमक, नमक छमक. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हा, आता याच्यामध्ये मी चिंचेचं पाणी टाकणार आहे. हे बघा, चांगलं मस्त. सांबर आंबटच असतंय, आंबट चांगलं लागत. खट्ट असते, खट्ट मिठ्ठा. गुळ नको बॅट टाकू. नको गुळ. हे बघा, आता चिंचेचं पाणी ह्यात टाकून देते. मस्त टाकून झाकण लावून घ्या. आता 2-4 शिट्ट्या मारे, मग सगळं भाजीपाला इरगळून जातोय. आता सांबर मसाला आम्ही बाहेरून आणलाय, तो टाकते मी आता. तेवढं पण टाकणार आहे? हो. आमच्या दीदीला सगळा स्वयंपाक येतो.
मलाच येत नाही सांबर ते बनिता. मला खाली भाकर भाजी बनिता येते. दीदी पास्ता बनिती, मॅगी बनिती, पिझ्झा बनिती, अजून नूडल बनिती, काय ग अजून सगळंच मंचुरियन, चिली, चिकन चिली, 65 हे सगळं येतं तिला. आणि भाजी भाकरीत इंटरेस्ट नाही येत. हे बघा आता झाकण लावून घेतलंय. मस्त 3 शिट्ट्या कम से कम होऊन द्यायच्या. 3-4 शिट्ट्या मारायच्या. तोपर्यंत आपण किचन साफ करून घेऊ. हा. दीदी आता नारळाची चटणी बनवून घेते. नारळ घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि हिरवी मिरची घेतली 3-4. तर नारळाची चटणी बनवली का सांबरला फोडणी देऊन घेणार आहे, मग डोसे बनवणार आहे. दोन्हीला सांबर रेडी झाले, चटणी बनवायची, मग दोन्हीला पण फोडणी द्यायची सोबत. मग रेडी आहे. दीदीने मस्त वाटून आणली चटणी. ओल्या खोबऱ्याची चटणी आहे. टोपामध्ये काढून घेऊन फोडणी देणार आहे ती आता. चटणी आपली रेडी झाली आहे. सांबार बघून घेऊया. वाव, किती भारी कलर आलाय ना. आता याला जिऱ्या मोहरीची फोडणी देणार का? हो. टेस्ट करते कसं झालंय तर. पोळण ग. लय भारी. संपेशील सगळं त्याच्यातच देणार, पळीत देणार आहे का फोडणी? हा दे मग. आमच्याकडे मोठी पळी आहे, त्या पळीने फोडणी देणार आहे दीदी. फोडणीची पळी आहे. गॅस तर चालू कर. मसाल्याचा डबा घे. तेलाची घेतली ना मांडणी न कुठं जात जाऊ, ते लय तेलकट होती मग मांडणी तिथं. डब्यातलं काय घेते आता? चण्याची डाळ बी टाकायची 2-3 दाणे. तेल टाकते मस्त. लय नको टाकू मग ते कढीपत्ता ते टाकलं का जाळ होईल त्याच्यात. तेल गरम होऊन देऊ थोडंसं. थोडीशी टाकून घे आता मोहरी जरा. मोहरी फुटली का मग जिरे बिरे टाक. टाक आता जिरे. जिरे मोहरी फुटली आपली. जिरे, पत्ता, कढीपत्ता हळूच टाका, अंगा उडन. अरे बाया डाळ टाक ना. डाळ टाकायची म्हणली ना थोडी फोडणीला. थोडी उडदाची डाळ. उडदाची डाळ, थोडेसे 2-3 दाणे चण्याची डाळ. चण्याची डाळ आणि दे आता फोडणी. वरून झाकण लावायचं असंच. झाकण नाही कर. आता कोथिंबीर दे वरून टाकून जरा. आता थोडीशी कोथिंबीर. झालं आता दीदीचं काम. आता मी डोसे बनवून देते त्यांना पटापट खायला. त्याला पण फोडणी द्यायची नारळाच्या चटणीला. दे ना मग त्याला नारळाच्या चटणीला बी. हे बघा आता आमची चटणी आणि सांबार रेडी झालंय. मम्मी डोसे बनवती आता मस्तपैकी. तेल लावून घेते ना. हो. 1-2 मध्ये मग सुरुवातीला जरा तवा चांगला गरम होतरी होत नाही. असं काय व्हायला लागलंय? मस्त झालंय ना. हे मस्त व्हायला लागलंय. मस्त बॅटर पण घेतलंय आम्ही. जाड झालंय का बॅटर? पत्तर कर ना मग दुधासारखं. जाड झालंय बॅटर. चिटकायला लागलंय बॅटर. कधी कधी मम्मी अशी इंग्लिश बोलते की समोरचा माणूस विसरून जातं परफेक्ट वर्ड काय आहे त्याच्यासाठी. हा मम्मी येडा करते का तुला? हा ना.
पण एवढी नाहीये. पण तू आधी चांगली भाजायची, पण आता विसरायला लागली सगळं. आम्हाला पहिली 5वी पासून इंग्रजी होती. आता तुम्हाला बालवाडीपासूनच इंग्रजी. आम्हाला समजू सवरूस तर आमची 10वी त्याच्यातच निघून गेली. 10वी झाली, लग्न करून दिले. लग्न केलं, 11वीची परीक्षा द्यायची. दादासाहेब पोटात राहिला तरी 11वीची परीक्षा दिली. मग तुझ्या टायमाला तर मग काय ऍडमिशन नाही घेतलं, काहीच नाही घेतलं 12वीला. आता सगळं इंग्लिशच आहे. पहिलं एवढं इंग्लिश नव्हतं. आता मराठीमध्ये पण सेमी झाल्या. बघा आता पातळ, आता मस्त आलं. ते घट्टच होतं म्हणून असं होत होतं वाटतं. पातळ लागत याचं घट्ट नाही जमत. थोडस आता साईडने तेल टाकून घ्यायचं. हे बघा आता मस्त ढोसे रेडी झालेत बनवून. झालं एकच राहिला. हा हे बघा मम्मीने किती मोठे मोठे बनवलेत. मस्त मस्त झाले ते. हे बघा. वाव डाळीदार झाले मस्त पैकी. मस्त झालेत. चला चला आता मस्त जेवायला मस्त आम्ही. जरा घटच वाटतं ते. कशा आणि मैंने तुमसे ज़बान में फोन करने के लिए नहीं किया था. प्लीज मैं काम करूँ. ब्रो तुम मेरे लिए ऐसा नहीं है. तुम्हारे अकाउंट में पैसे तो आ रहे हैं. मैं इतना आसानी से छोड़ दूँ. आवाज कमी करते कॉपीराइट येतो. अमर प्लीज. बघ कसे डोसे झाले मस्त. याला बटाट्याची भाजी करायला पाहिजे होती काय. मसाला डोसा. मसाला डोसा मस्त झाला असता. तुम्हाला पाहिजे का? पाहिजे का तुम्हाला चम्मच? नको आहे मला. तुला काही कसं झालं दादासाहेब? मला त्याला हेच नाही मला तुम्ही दोन्ही घेऊन टाकलं वाटीवर ये. एकदम मस्त करीने सांबार चटणी दे दिली. मोठी फळी होती ना ग. मस्त झालं चिंच विंच टाकलेली. सांबार बरोबर भात पण लय मस्त लागत खायला. पुलिस स्टेशन पहुंचने से पहले एक 6 मिनट की क्लिप पूरे इंटरनेट पर पहुंच जाएगी. तुम्हारी शादी में ज़्यादा टाइम नहीं है. एक काम करो, बस 3 मिनट दो. फिर किसी ने वीडियो को दिखाने की. कसं झालं की नाही? इकडं घराचं मला नको करू. लाईक करा. दीदीची रेसिपी आवडली तर त्या भीतीला चिटकून बसत दिस काय माहिती दिसत का नाही.